सोलापूरच्या एनसी वेलनेस स्पाइन क्लिनिकने फक्त एका वर्षात 9,000 पेक्षा अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय उपचार देत मोठी कामगिरी साधली आहे। हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे तज्ञ डॉक्टर जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या केंद्रात नॉन सर्जिकल स्पाइन ट्रीटमेंट म्हणजेच NSD तंत्राने पाठदुखी, मानदुखी, सायटिका, स्लीप डिस्क यासारख्या त्रासावर उपचार केले जातात। विशेष म्हणजे कापाकापी नाही, इंजेक्शन नाही, बेड रेस्ट नाही आणि रुग्ण लगेच दैनंदिन कामे करू शकतो। सोलापूर, धाराशिव, विजापूर, लातूर, करमाळा, बार्शी या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असून हे केंद्र दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख स्पाइन ट्रीटमेंट हब बनले आहे। संस्थापक दिनेश टके यांनी सांगितलं की देशभरात 250हून अधिक केंद्र सुरू करण्याची योजना असून स्पाइन हेल्थ बद्दल जनजागृती वाढवणे हाच एनईसी वेलनेसचा मुख्य उद्देश आहे। तर यावेळी या पत्रकार परिषदेसाठी एनिस सोलापूरचे व्यवस्थापक आणि गुणवत्ता नियंत्रण मयूर गाजरे, नसरुद्दीन शेख, श्रीकांत लोणकर, महेंद्र सरोदे यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी मयूर गाजरे, माझे कलीग नसरुद्दीन शेख, श्रीकांत लोणकर, महेंद्र सरोदे आणि प्रवीण मॅडम। आम्ही एनसी वेलनेस सोलापूर सेंटरवरून आलेलो आहोत। एनसी म्हणजे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट आहे। आम्ही स्पाइनच्या ट्रीटमेंट करतो आणि ह्या कम्प्लिटली नॉन सर्जिकल वेने करतो। म्हणजे आम्ही इथं कुठली औषध, गोळी, इंजेक्शन असं कुठलेही इंजेक्शन आम्ही देत नाही। ही आमची जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट आम्ही ज्यांना मणक्याच्या रिलेटेड जे काही त्रास असतात आणि ज्यांना सर्जरी करायला सांगितली जाते, तर सर्जरी हा एकमेव ऑप्शन नसून सर्जरी न करताही आपण पेशंटला बरं करू शकतो, या तत्वावर आम्ही हे ट्रीटमेंट करतो। आमचे हे जे तत्व आहे ते आमचं स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट या तत्वावर आम्ही हे ट्रीटमेंट करतो। आमचे अमेरिकेचे डॉक्टर आहेत डॉक्टर जोसेफ कॅमरेटा, आणि कॅमरेटा डॉक्टरांनी हे सगळं तंत्रज्ञान विकसित केलं आणि आमचे फाउंडर दिनेश दळवी आहेत, त्यांनी 2019मध्ये हे भारतामध्ये आणलं आणि पहिली शाखा मुलुंडमध्ये त्यांनी सुरुवात केली होती। आता भारतामध्ये आमच्या 16 शाखा आहेत आणि आमचे को फाउंडर सुनील स्टोल आणि आमच्या ट्रीटमेंट स्पेशालिस्ट मॅडम आहेत विद्या जेलपे मॅडम। तर हे सगळं तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये सगळ्या ठिकाणी आता पोहोचवण्याचं काम करत आहे। सोलापूरमध्ये आम्ही मागच्या वर्षी 7 डिसेंबर 2024ला आम्ही चौघांनी एकत्र येऊन हे सेक्टर आपल्या सोलापूरकरांसाठी आपल्याकडे हे आलं पाहिजे असं आम्हाला वाटलं, कारण आम्ही अगोदर बऱ्याच वर्षापासून काही गोष्टी बघत होतो आणि मला स्वतःलाही या मणक्याचा त्रास झाला होता आणि मी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली। तर आम्हाला असं वाटतं की ही ट्रीटमेंट आपल्याकडे सोलापूरमध्ये पण आली पाहिजे, कारण पहिले जे सगळे सेंटर्स अवेलेबल आहेत ते सगळे मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, पट्टा या ठिकाणी होते। तर आता आम्ही हे सोलापूरमध्ये 1 वर्षापूर्वी आम्ही हे सोलापूरमध्ये चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे आतापर्यंत 250पेक्षा जास्त पेशंट आपल्या सोलापूरमध्ये आम्ही ट्रीट केलेले आहेत सक्सेसफुली। आमच्याकडे धाराशिव, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, सांगोला, विजयपूर किंवा कुलबुर्गी या भागातून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्री जे काय आता आहेत तिथून सगळीकडून आमच्याकडे पेशंट्स येतात आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात। आमची ही ट्रीटमेंटसाठी कुठल्याही पद्धतीचं ॲडमिशन किंवा हे करायला लागत नाही। आमची ट्रीटमेंट ही डे केअर ट्रीटमेंट आहे। रोज सेशन्स घेऊन पेशंट आपल्या घरीही जाऊ शकतो आणि याचं काही ॲडमिट वगैरे काही करत नाही। तर अशा पद्धतीने हे आमचं सोलापूरमधले हे सक्सेसफुली आम्ही 1 वर्ष कंप्लीट करत आहोत आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत। तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्ही आता इथं सोलापूरमध्ये आम्ही मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही अंमलात आणलेल्या आहेत, पण अजूनही आम्हाला असं वाटतं की तेवढा प्रचार आणि प्रसार अजून आपला तेवढा झालेला नाही, कारण लोकांना अजूनही अशी काहीतरी ट्रीटमेंट अवेलेबल आहे किंवा काहीतरी ऑप्शन आहे। आणि आता सर्जरीकडचा लोकांचा कल स्वतःहून म्हणजे लोकांना वाटतं की मला सर्जरी नाही करायची, तर ज्यांना सर्जरी करायची नाही तर त्यांच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन आहे की जे आम्ही विदाऊट सर्जरी, विदाऊट औषध, गोळी, इंजेक्शन काहीही न देता आमच्या मशीन्सवर ट्रीटमेंट होते। आपलं हे सेंटर आम्ही सोलापूरमध्ये आपल्या डफरीन चौकामध्ये मित्रा वर्टेक्समध्ये आमचं आहे। 1 वर्षापासून आम्ही तिथंच करत आहोत। आमच्याकडे तज्ञ डॉक्टर असतात, MS सर्जन डॉक्टर असतात। ते डॉक्टर पूर्णपणे पेशंटचं MRI रिपोर्ट आणि फिजिकली असेसमेंट करतात आणि त्यांना किती
ट्रीटमेंट द्यायला लागेल किंवा किती सेशन्स घ्यायला लागतील याची असेसमेंट झाल्यानंतर आमच्या ज्या ट्रेंड फिजिओथेरपिस्ट आहेत त्या मशीनवर कम्प्लिटली ट्रीटमेंट त्यांना देतात. म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्लिटली पूर्ण असेसमेंट करून आणि त्यांचं खराच काही त्रास आहे त्यांना, म्हणजे फक्त मणकेच्या रिलेटेड कुणाला गादी सरकली, डिस्टर्बन्स झालेला आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हातात मुंगे येतात, पायात मुंगे येते, स्पॉन्डलिसिस आहे, सायटिका आहे, अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पेशंटला त्रास असतो. आणि हा त्रास असा आहे की एकतर दिसत नाही, म्हणजे समोर आल्यानंतर पेशंटला विचार लागतं की पेशंट कोण आहे, कारण हा त्रास जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि 15 वर्ष, 16 वर्ष, 20 वर्ष आमच्याकडे काही पेशंट आहेत की 20 वर्षापासून ज्यांना त्रास होते आणि असे पेशंट सुद्धा म्हणजे क्रॉनिक पेनमध्ये असणारे पेशंट आम्ही ठीक करतो. तर याच्यामध्ये आमच्या ज्या तंत्रज्ञान आहे तर ह्या तंत्रज्ञान आमचं असं आहे की स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट, म्हणजे नॉन सर्जिकल वेने आपण स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंटमध्ये काय होतं की निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून आम्ही ती गादी आपली बाहेर आलेली असते किंवा बंद झालेली असते, ती गादी त्या निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून जागेला आणण्याचं काम ही ट्रीटमेंट करते की जेणेकरून पेशंटला असणारा त्रास हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो.